हॅलो फ्रेंड, आपण ठेवलेले आहे कढई. इथं घेतलेले पालक उकडून घेतलेले, गरम पाण्यातनं काढून घेतलेले, निवडून स्वच्छ धुवून. इथं घेतलेले कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि टमॅटो 2 आणि हिरवी मिरची हे वाटून घेतलेलं आहे. इथं आणलेलं आहे पनीर. आपण पालक पनीर करणार आहे. ही पालक आपण मिक्सरच्या साहाय्याने सगळी बारीक करून घेणार आहे. कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आपण हा मसाला केलेला, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि टमॅटो ह्या पद्धतीत आपण तेलामध्ये टाकलेला आहे. थोडंसं परतून घेऊया. आता आपण पालक बारीक करून घेतलेले आहे सर्व, एक जोडी. आता आपण पनीर टाकून घेऊया तेलामध्ये. आपण यात तमालपत्र टाकूया. आता छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे. हा गरम मसाला आहे आपण घरी बनवलेला, तो टाकून घेऊया. आपल्या मसाल्याचं चालू आहे. कोणाला हवे असेल तर मसाले ऑर्डर करा. कांदा, लसूण, काळा मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि आता पापड पण सुरुवात केलेली आहे. कोणाला हवे असेल तर नक्की ऑर्डर करा. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकूया तेलामध्ये. आता मीठ पण टाकून घेऊया. आता आपण तेलामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेऊया. आता ही आपण पालकची भाजी बारीक केलेली टाकून घेऊया. त्याला एकजीव करून घेऊया. ह्या पद्धतीची आपली पनीरची भाजी झालेली आहे. पाहून घ्या कलर पण कसा आलेला आहे पनीरच्या भाजीला. साधी आणि सोप्या पद्धतीची भाजी आणि खायला पण छान. पाहून घ्या कलर थोडा पण चेंज नाही झालेला पालकचा. आपली पालकची भाजी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.